उन्हाळ्यासाठी खास हाय प्रोटीन लाडू फुटाणे म्हणजेच सत्तू. तर सत्तूमध्ये भरपूर प्रमाणात एनर्जी असते. उन्हाळ्यात येणारा थकवा किंवा आळस किंवा होणारी उष्णता घालवण्यासाठी रोज एक लाडू खा, म्हणजे हे खूप फायदेशीर असते. सत्तूची प्रकृती ही थंडी असते. उन्हाळ्याच्या दिवसात हे लाडू खाल्ल्याने शरीरातील उष्णता ही कमी होते आणि पोटाला आराम मिळतो. याने वजन हे नियंत्रणात राहतं आणि पचनशक्ती पण सुधारते. मी सारिकाच किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. चला तर मग बघूया की हाय प्रोटीन हे लाडू कसे बनवायचे. बनवायला अगदी सोपे आहेत. तर आता सत्तूचे लाडू, फुटाण्याच्या लाडूंसाठी काय काय सामान लागणार आहे ते आपण बघणार आहोत. तर मी इथे 1 कप फुटाणे घेतलेले आहेत. तर याचे साल आपल्याला काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर लागणार आहे पिठी साखर. तर मी ही मिक्सरलाच फिरवून घेतलेली आहे. या जागेवर तुम्ही गूळ वापरला तरी चालेल, खडी साखर असते ती वापरली तरी चालेल. त्यानंतर लागणार ड्रायफ्रूट्स. तर इथे मी घेतलेले आहे काजू, बदाम, खसखस, पंपकिन सीड्स आणि वॉटरमेलन सीड्स असे घेतलेले आहेत. तर हे सगळं तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकतात. तुम्हाला किती प्रमाणात हवं आहे ते. यापेक्षा जास्त घ्यायचे असेल तर घेऊ शकतात. त्याचबरोबर यात तुम्ही खजूर वापरू शकतात, मनुके वापरू शकतात. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकतात. चला आता आपण याचे साल काढून घेऊ. तर या हाताने चोळून घ्यायचे आहेत आणि मग त्याची आपल्याला साल काढून घ्यायचे. चोळून झालं का याला पाकडून घ्या, म्हणजे आपोआपच सगळे साल निघून जातील, त्याचे कवर निघून जातील. या अशा पद्धतीने पाकळायचं, म्हणजे हे सगळं निघून जाईल. चला मी आता यांना पाकळून घेते, साल काढून घेते. तर बघा या अशा पद्धतीने सगळे फुटाण्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत. तर आता हे फुटाणे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे. म्हणजेच हे सत्तू आपल्याला मिक्सरला बारीक करायचे म्हणजे छान रवाळा बारीक करायचं आहे. जास्त बारीक पावडर बेसनासारखं करू नका. तर छान रवाळ असं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर बघा कसलं छान तयार झालेलं आहे. तर हे डायरेक्ट असंच वापरायचं नाही, तर त्याला आपल्याला चाळून घ्यायचं आहे. कारण त्यात फुटाण्याचे कण राहून जातात. काही सगळं असं बारीक होत नाही, काही वेळेला ते राहून जातात. त्यामुळे असं चाळून घ्यायचं आहे. तर बघा कसले थोडे असे जाडसर कण दिसायला लागलेले आहेत. बघा छान रवाळ बारीक झालेला आहे आणि त्यात जे जाडसर दाणे कण आहेत ते मिक्सरला पुन्हा एकदा आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे राहिलेलं सुद्धा व्यवस्थित ते बारीक होऊन जाईल, जास्त ते वाया जाणार नाही. बघा दिसतंय की नाही. तर अशाच पद्धतीने मी याला बारीक करून घेतलेलं आहे. तर त्यालाही मी पुन्हा चाळून घेणार आहे, तरीसुद्धा त्यात निघणार आहे. तर मी आता हे साईडला काढून ठेवून देईल. बघा आता छान रवाळ असं फुटाण्याचं पीठ हे तयार झालेलं आहे. तर अशाच पद्धतीने मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, जसं बारीक पावडर करू नका. आता यात मी 1 चमचा तूप टाकून घेते. आता ही छान जाड बुडाची कढई मी घेतलेली आहे. हे जे आपण सगळं साहित्य काढलेले होते ड्रायफ्रूट्स, ते आपल्याला सगळे यात भाजून घ्यायचे आहेत. तर आता आपण एक एक करून भाजून घेऊ. सगळ्यात अगोदर मी यात बदाम टाकून घेते. आता याला थोडे लालसर होऊ देऊ. आता बदाम लाल झालेत. त्यानंतर टाकून घेऊ काजू. यालाही थोडं लाल करून घेऊ. त्यानंतर आपण यात या बिया टाकून घेऊ. यांनाही आपण थोडंफार भाजून घेऊ. आता गॅस कमी करून दिलेला आहे, मध्यम आचेवर होता. तर बघा बिया कसल्या छान भाजल्या जातात, छान त्यांचा असा आवाज येतोय. छान कमी गॅसवरच भाजून घ्या.
आता यात टाकायची आहे खसखस. आता खसखसलाही छान भाजून घेऊ. आता हे सगळं भाजून झालंय, तर याला आपण पुन्हा या प्लेटमध्ये काढून घेते. आता याला एका प्लेटमध्ये काढून झालं. याला पूर्णपणे आता आहे ना आपल्याला गार होऊ द्यायचं आहे, कारण याला आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तर ज्यात मी साखर बारीक केलेली होती त्यातच मी आता हे टाकून घेते आणि मिक्सरला छान बारीक करून घेणार आहे. बारीक म्हणजे अगदी बारीक असं करू नका, याला हे छान थोडं जाडसर असं ठेवा. तर बघा ह्या अशा पद्धतीने मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, जास्त बारीक पण नाही आहे. चला, तर आता हे झालेलं आहे बारीक करून. तर या प्लेटला तूप होतं खूप लागलेलं, तर मी त्यात ते पीठ टाकून ते तूप थोडं पुसून घेते. तर तूप पण खूप महाग आहे, तर कशाला तूप वाया घालवायचं. तर आता हे झालेलं आहे पुसून. तर यात मी जे ड्रायफ्रूट्स बारीक केलेले होते ते मी यात काढून घेते. त्यात कुठे कुठे 2-4 तुकडे बदामाचे राहिलेले आहेत, पण ते चालतं, काही हरकत नाही, लाडूमध्ये खाताना छान लागतील. तर बघा हे अशा पद्धतीने छान असं रवाळासारखं बारीक करून घ्यायचं आहे. तर आता बारीक करून झालेलं आहे. तर हे पीठ आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे. तर मी ते त्याच कढईत 1 चमचा तूप ऑलरेडी आहे, तर मी आता हे 1/4 कप तूप घेतलेलं आहे. त्याला 2 चमचे कमी आहे 1/4 कपला. तर मी आता यात तूप गरम करून झालं की यात ते फुटाण्याचं पीठ टाकून घेते, सत्तूचं पीठ टाकून घेणार आहे. तर ते आपल्याला कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे. तर मी व्यवस्थित आता हे टाकून घेते यात आणि छान मंद आचेवरच भाजा. त्याला छान आहे ना तूप सुटायला हवं. तुपाचं प्रमाण अगदी बरोबर आहे, तर यात थोडं तूप कमी आहे म्हणून मी अजून 2 चमचे राहिलेलं टाकून घेतलं आहे. म्हणजे पूर्ण हा 1/4 कप भरून एवढं टोटल तूप लागलेलं आहे, कारण वरती 2 चमचे घेतलेले होते आणि 2 चमचे मी त्यात ऑलरेडी कमी घेतलेले होते. म्हणजे आता बरोबर पूर्ण पिठासाठी 1/4 कप तूप लागलेलं आहे. तर त्याला आता छान आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. जसे आपण बेसनाचे लाडू बनवतो त्याला कसं छान तूप सुटेपर्यंत भाजतो, तसे याला मंद आचेवरच भाजायचं आहे. छान त्याचा असं खमंग वास याला लागतो. त्याला असं जास्त वेळ नाही भाजायचं आहे आपल्याला, कारण ऑलरेडी ती डाळ भाजलेली असते, फुटाणे हे भाजलेले असतात. तर बघा हळूहळू त्याला तूप छान सुटत चाललेलं आहे. तर जराही कुठेही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला देखील प्लीज नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्ही व्हिडिओ कुठून बघतायत तर हेही कमेंट करून सांगायला विसरू नका. तर बघा आता हे छान पीठ आपलं भाजून झालेलं आहे. तर त्यात बारीक केलेले ड्रायफ्रूट्स आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. तर हे देखील त्यामध्ये व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा या अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे. तुपाची अजिबात गरज नाही. 1/4 कप हे तूप अगदी बरोबर झालेलं आहे. यात तुम्ही मिल्क पावडर देखील टाकू शकतात किंवा डेसिकेटेड कोकोनट जे असतं ते टाकू शकतात किंवा मग खोबरं किसून पण टाकू शकतात. आता ते छान भाजून झालेलं आहे. तर मिक्स करून झालेलं आहे. तर मी त्याला एका ताटामध्ये आता काढून घेते आणि याला कोमट होऊ देते. असं पसरवून घ्या आणि त्याला कोमट आपल्याला करून घ्यायचं आहे. तर बघा आता हे कोमट झालेलं आहे. तर यात मी बारीक केलेली साखर टाकून घेणार आहे. तर मी ही घरीच साखर बारीक केलेली आहे आणि अर्धा कप साखर आहे. तर बघा तुमच्याकडे जर जास्त गोड खात असतील तर तुम्ही साखर तुमच्या अंदाजानुसार टाका, म्हणजे अर्धा कपच्या वर अजून तुम्ही टाकू शकतात, म्हणजेच 3/4 कप टाकून घेऊ शकतात. आमच्याकडे गोड थोडं मिडियम खातात, थोडं कमी खातात, म्हणून अर्धा कप ही अगदी बरोबर साखर लाडूसाठी होते. 1 कप फुटाण्यांसाठी, 1 कप सत्तूसाठी अर्धा कप साखर ही परफेक्ट आहे. पण जास्त गोड खात असणार तर अजून तुम्ही वाढवून घ्याल. तर आता हे पूर्ण कोमट झालेलं आहे, हाताला सोसवेल एवढं आहे.
तर व्यवस्थित त्याला साखरला मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान असे त्याचे छोटे छोटे आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत. रोज मस्त एक लाडू खायचा आणि त्यासोबत 1 ग्लास दूध प्यायचं. अगदी हेल्दी आणि पौष्टिक आहे. मुलांनाही मस्त देता येतील असे छोटे छोटे लाडू बांधून घ्यायचे. काही वेळेला मुलं लाडू पूर्ण संपवत नाही, म्हणून छान छोटे छोटे बांधून घ्यायचे. तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही बांधून घ्या. तर बघा कसले छान लाडू असे बांधून झालेले आहेत, छान तयार झालेले आहेत. तर तुम्हीसुद्धा नक्की हे पौष्टिक लाडू बनवून बघा. नक्कीच तुम्हाला आवडतील आणि बनवायला पण अगदी सोपे आहे, कमी साहित्यात आहे. तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील तेच तुम्ही टाका. असं काही नाही आहे की जेवढे मी टाकले तेवढे टाकायलाच हवे. तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही टाकले तरी चालतील. तर बघा कसले छान लाडू बांधून झालेले आहेत. तर चला, लाडू कशी वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका नवीन हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. तर लाडू तोडल्यानंतर पण बघा कसला छान रवाळ असा लाडू तयार झालेला आहे. मस्त असा सत्तूचा लाडू, फुटाण्याचा लाडू तयार झालेला आहे.